नमस्कार मित्रांनो, तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा विषय आहे लोकव्यवहार। डेल कार्नेगी यांचे जगप्रसिद्ध पुस्तक डेल कार्नेगी यांचे लोकव्यवहार हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक जगभरात एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी पुस्तक म्हणून ओळखले जाते। या पुस्तकाने लाखो लोकांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले आहे। 1936 साली प्रथम प्रकाशित झालेले हे पुस्तक आजही तितकेच ताजे आणि संबंधित आहे, कारण मानवी संबंध आणि संवादाची तत्वे कधीच बदलत नाहीत। या पुस्तकाचा मुख्य उद्देश लोकव्यवहार हे पुस्तक माणसांशी कसे जुळवून घ्यावे, कसे प्रभावीपणे संवाद साधावा आणि लोकांवर आपला सकारात्मक प्रभाव कसा पाडावा याबद्दल मार्गदर्शन करते। डेल कार्नेगी यांनी मानवी स्वभाव आणि त्यांची मनोवैज्ञानिक प्रक्रिया या विषयांवर सखोल अभ्यास करून या पुस्तकात अनेक महत्त्वाच्या तत्वांचा समावेश केलेला आहे। पुस्तकातील मुख्य तत्वे: 1. लोकांशी संबंध कसे सुधारावेत। लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कार्नेगी काही साधी पण प्रभावी तत्वे सांगतात। त्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी या आहेत: इतरांच्या मताचा आदर करा। प्रत्येक व्यक्तीला आपले मत महत्त्वाचे वाटते, त्यामुळे इतरांच्या विचारांना आदर देणे आणि त्यांच्यावर टीका न करणे हे महत्त्वाचे आहे। मनापासून कौतुक करा। जेव्हा तुम्ही एखाद्याचे कौतुक करता तेव्हा त्या व्यक्तीशी तुमचे नाते बळकट होते। इतरांना त्यांची महत्त्वाची भावना द्या। प्रत्येक व्यक्तीला असे वाटावे की ती महत्त्वाची आहे। असे वाटल्यास त्यांचे तुम्हाला प्रतिसाद अधिक सकारात्मक असतात। 2. लोकांना आपल्याकडे कसे आकर्षित करावे। या विभागात कार्नेगी लोकांशी कसे संवाद साधावा आणि त्यांना कसे प्रभावित करावे याचे तंत्रज्ञान सांगतात। इतरांच्या आवडत्या गोष्टींबद्दल बोला। जर तुम्हाला कोणासोबत उत्तम नाते निर्माण करायचे असेल तर त्यांच्या आवडीचे विषय ओळखा आणि त्यावर बोला। नाव लक्षात ठेवा। प्रत्येकाला आपले नाव आपले व्यक्तिमत्व दर्शविणारे असते। लोकांचे नाव लक्षात ठेवणे आणि त्याचा योग्य वापर करणे हे त्यांच्या मनात आपल्याबद्दल चांगले मत निर्माण करते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हसत राहा। एक साधे हसू तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक करते। हसण्यामुळे कोणत्याही व्यक्तीशी तुमचे नाते सहज जुळते। 3. लोकांना कसे प्रभावित करावे। पुस्तकाच्या या भागात कार्नेगी लोकांना त्यांच्या दृष्टिकोनातून कसे प्रभावित करावे याबद्दल चर्चा करतात। विचारपूर्वक ऐका। लोकांना आपल्याबद्दल बोलायला आवडते, त्यामुळे त्यांचे बोलणे मनापासून ऐका। त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या भावनांना महत्त्व द्या। इतरांना त्यांची कल्पना मांडू द्या। लोक त्यांच्या स्वतःच्या कल्पना आणि निर्णयांचा सन्मान करतात, त्यामुळे निर्णय घ्यायच्या प्रक्रियेत त्यांना सामील करा। सकारात्मक दृष्टिकोन ठेवा। कोणतीही गोष्ट सकारात्मक पद्धतीने मांडल्यास ती अधिक प्रभावी ठरते। पुस्तकाचे व्यावहारिक महत्त्व: लोकव्यवहार या पुस्तकात दिलेल्या तत्वांचा उपयोग केवळ व्यावसायिक जगातच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातही होऊ शकतो। हे तत्व फक्त धनाढ्य आणि व्यावसायिक यशासाठी नाहीत, तर चांगले नाते निर्माण करण्यासाठी, मजबूत समाज मान्यता मिळविण्यासाठी आणि एक सुसंवादित व्यक्तिमत्व घडविण्यासाठी महत्त्वाचे आहेत। व्यावसायिक जगातील उपयोग: आजच्या स्पर्धात्मक व्यावसायिक जगात नेटवर्किंग आणि इतरांशी सकारात्मक संवाद साधणे अत्यावश्यक आहे। हे पुस्तक लोकांना प्रभावीपणे कसे सामावून घ्यायचे आणि त्यांचे मन कसे जिंकायचे याचा उत्कृष्ट मार्गदर्शक आहे। विक्री, ग्राहक सेवा, नेतृत्व आणि टीम व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात पुस्तकातील तत्वे अत्यंत उपयुक्त ठरतात। वैयक्तिक जीवनातील उपयोग: आपल्या कुटुंबातील किंवा मित्रमंडळीसोबतच्या नातेसंबंधांमध्ये हे तत्वे लागू केल्यास नाते अधिक मजबूत आणि सकारात्मक बनते। संवादाचा योग्य मार्ग वापरल्याने कोणत्याही वादाचा निपटारा सहज होऊ शकतो। या पुस्तकातून आपण नेमके शिकायचे काय? लोकव्यवहार हे पुस्तक मानवी संबंधाच्या तात्विक आणि व्यावहारिक पैलूंची सखोल समज देते। यातील तत्वे कोणत्याही काळात आणि परिस्थितीत लागू होतात। मानवी स्वभाव आणि संवादाची समज वाढविण्यासाठी हे पुस्तक एक उत्तम साधन आहे।
डेल कार्नेगी यांनी सांगितलेली तत्वे केवळ यशस्वी व्यक्ती होण्यासाठीच नव्हे, तर एक सुसंवादक, एक चांगला नेता, एक सद्गुणी व्यक्ती घडविण्यासाठी खूप महत्त्वाची ठरतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या आप्त मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. थँक्स फॉर युअर टाइम.